संवादि ब्रह्म ब्रह्म तत्त्वपास्यापि उच्यते उत्तरेतापनेत परमात्मा दयानंद पूर्ण पूर्वसमाया स्वयं जगद्गुरुः प्राविश्यति ब्रह्मानंद प्रवक्ष्यामि नाते तस्मिन् शेषतः ऐकामुष्मिकानन्दं व्रातं नन्वेवं वासनानन्दात् ब्रह्मानन्दात् पितृवेद्यो गिरिजानन्दं मुदस्यात्रा योगानन्द पुरोक्तः आत्मानन्दैषितं कथं ब्रह्मतो मे तस्य ब्रह्मानंद पश्यतु विद्यामृतं शेचाळीस क्रमांक तत्ववेत्याकडून जो व्यवहार होत असतो त्या व्यवहाराशी त्याचा काही संबंध राहिलेला नसतो. आपण त्याच्यावरती आरोप करत असतो, कारण तो तत्ववेत्ता आहे ना. ज्ञान झाल्यानंतरही क्रिया होत नाही असं थोडंच आहे. क्रिया ही होतच असते. तोही सुद्धा स्नान शौच पूजा वगैरे काय करेल. ज्ञान झाल्यानंतर असं काही ज्ञान झाल्यानंतर त्याच्याकडून क्रिया होत नाही असा एक पक्ष आहे. आणि एक पक्ष असा आहे की ज्ञान जरी झालं तरी त्याच्याकडून काय होत आहे असं ज्ञानोत्तर प्रेम भक्ती म्हणतात. ज्ञानाच्या पूर्वी आणि ज्ञानाच्या नंतर सगळ्या क्रिया तुमच्या आमच्या पश्चन स्फुरण या सर्व क्रिया त्याच्याकडून. ज्ञान झालं म्हणजे त्याचा देह पडून जातो सुद्धा. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत तुमच्या आमच्याप्रमाणे त्याच्या ठिकाणी काय होत असते क्रिया होत असते. कारण ज्ञान झालं त्याला कोणतंही कर्तव्य शिल्लक राहिलेलं नाही. कर्तव्य काय होऊन जातं ऐक पारलौकिक वगैरे काही ऐक आपण दुःख निवृत्त करावं आणि काहीतरी सुख मिळवावं म्हणून इतर लोक जसे आणखी ऐक दुःखाने काय होतात दुःखी होतात. आणि एक पदार्थ मिळवण्याच्या योगाने आपल्याला धन्य समजतात नाही का. म्हणता एक आणि पारलौकिक दुःख म्हणजे कोणतं. एक दुःख म्हणजे उद्योग धंदा काय होय नव्हे ते प्रकार तो यायला. लग्न झालेलं आहे, मुलगा झाला पाहिजे, हे ह्याच्यामुळे लोक काय असतात दुःखी असतात. हा दुःखी का होत नाही. मी पूर्ण आनंद स्वरूप आहे. किम स्वरूप आहे म्हणतो कशाची इच्छा करी. बरं काही पारलौकिक सुखाकरता इच्छा करावी नाही का. कर्मठ लोक काय का अनुष्ठानं करत असतात. लोकांतराची का झाली पाहिजे. मग त्याची इच्छा का करीत नाही. सर्व लोकात्मक कोण आहे मग इच्छा कशाची. बरं काही मोक्षाकरता इच्छा करावी. कशा करता आहे ना. मोक्ष सुख आहे ना एक पारलौकिक म्हणजे ऐक सुख. दुसरं कोणतं पारलौकिक सुख आणि तिसरं कोणतं मोक्ष सुख. त्याच्यातही आनंद आहे. मग त्याची इच्छा तो का करीत नाही. मोक्ष त्याला झालेला आहे म्हणून मोक्षाची काय करीत नाही तो इच्छा करीत नाही. मी सगळ्या दुःखाचा काय झालेला आहे अभाव झालेला आहे. यालाच म्हणतात दुःखाभाव. काय म्हणतात. आणि दुःख कशामुळे लागलं. हे किरकोळ दुःख आध्यात्मिक आधी भौतिक सोडून द्या. दुःखाला कारण काय आहे. त्यांनी शरीराशी तीन देहाशी काय घेतलं. देह तीन आहे ना. दिसवा कोणता त्याच्या आतमध्ये असणारा दोला कारण देह सगळं दुःखाला कारणीभूत आहे का सुखाला काय करे. शरीर म्हटल्यानंतर ते काही सामान्य आहे का. हा देह नाशिवंतन मळमूत्राचा त्याचं वर्णन केलेलं आहे ना. हे एक दुःखच आहे. दुसरं कोणतं शारीरिक जे दुःख आहे ना फक्त काय श्रीमंत झाल्यानंतर गरिबीचं दुःख निवृत्त होत आहे. कोणतं शारीरिक दुःख निवृत्त होते का. ऐकलेली गोष्ट आहे. तुम्ही ते आमचा परिचय आहे कंपनीमधल्या माणसाचे. त्या कंपनीचा मालक त्याच्या दोन्ही किडन्या काय झाल्या फेल झाल्या.
त्याच्याकरता त्याने 4 कोट रुपये खर्च केले. किती कोट म्हणजे घालायचा कोट नाही. परदेशावरून काय बोलावलंय डॉक्टरवरून, नाही ते उपाय नाही, शेवटी जेवायचं आहे. मग त्याला कोणतं दुःख नव्हतं, गरिबीचं दुःख नव्हतं, पण शरीराचं दुःख. ते शरीर आहे ना, श्रीमंत असो गरीब असो आंधळा असो पांगळा असो, शरीर दुःखाचं आहे. कोठार त्याच्यात सापडला आहे ना जीवात्मा. मग काय म्हणून फक्त काय गरिबीचं दुःख नसेल, बाकी सगळे दुःख मानसिक दुःख, किंवा आपल्यापेक्षा त्याला मानसिक दुःख काय असेल जास्त असे. हे कशाकरता आपलं चाललेलं होतं. माझा तत्ववेत्ता पुरुष आहे, सगळ्या दुःखाचा काय झालेला आहे, अभाव आहे. काही मिळवायचं शिल्लक राहिलेलं आहे का? मिळवायचं काही आत्माला वाच आली की गोमटे यल्ला भात ना भरू लावा. गुरुना असं झालं. आणखी सुख प्राप्त झालं असल्यामुळे याच्यामध्ये त्याचे सर्व व्यवहार होतात. जरी जीवनमुक्त अवस्था असली, अर्जुन जीवनमुक्त झाला की नाही, भगवंताचं ऐकण्याच्या पूर्वी काय होता, बद्ध अवस्था नाही का. कार्पण्य दोषोपद स्वभाव, शोक करीत होता ना, अशोच आनंद शोच संपत मगा सोनगता संजय. त्या शोकामुळे नाही का सीदंती मग आणि मुखांच्या बरी बेबदोष. मग भगवंताने त्याचा शोक निवृत्त करण्याकरता ब्रह्मज्ञान सांगितलं, त्याला श्रीमद भगवत. पुन्हा त्याचा अधिकारी पुरुष असल्यामुळे पुन्हा पुन्हा सांगण्याची काय नाही. पुन्हा गीता सांगत बसले का? हो, सामान्य अधिकारी का उत्तम अधिकारी, त्याला काही जास्त सांगावं लागत असते का? मग सगळ्यात नष्टो तोच मी कथा संदेश करिष्ये. मग झोपा काढल्या करिष्ये वचनंतर मग भगवान म्हणतात तुझं कर्तव्य कोणतं आहे, युद्ध करणे तुझं काय. मग बसलेला अर्जुन ताडकन का झाला, उभा झाला. मग काय बसवण्याचं राहिलं का खोलीमध्ये? पहिली अवस्था कोणती, बद्ध अवस्था. ज्ञान झाल्यानंतरची कोणती अवस्था, मग नाही का. मुक्त जरी झाला तरी सुद्धा त्याच्यामध्ये 2-4 प्रकार पाठवायचे. काही जीवनमुक्त असतात, त्या काही असतात तुकोबराज ज्ञानोबराज सारखे मुक्त आहे, पण वाढावे हा शोकन भक्तिभाव. त्या दया असल्यामुळे त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे. मग कशा करता तो सर्व क्रिया करतो, आपण त्याच्यावरचा क्रियेचा काय लावतो, आरोप लावतो. वास्तविक तो आत्मस्वरूप झाले असल्यामुळे त्याच्या ठिकाणी करूनही सुद्धा कोणती क्रिया आहे. यस्वात्मरतिरेव आत्मन्यवच संतुष्ट तस्य कार्य ज्ञानी पुरकार कृत्य करू असं अनाथाचा असं काय नाही का. मग क्रिया होत नाही असं सर्वात्मक पण माझे निरून म्हणे भक्तीची सेवा व्हावी ह्याची जोडी. त्याच्याकरता आणि ते सांगतात नान्यता आरोपी संसार्थ गुंजा पुंजाची. हे बघ एक दृष्टांत दिला संसर्ग द्याचा. 40वर आला 45 आहे. हे बघ निद्रा भिक्षे स्नान शौच निच्छामी न करो मीच. मग काय स्नानच करत नाही असं आहे का? तोही तुमच्या अमृतासारखा काय करतो, शरीराचे धर्म इथून तिथून सर्वांचे काय असतात. मग तोही सुद्धा झोपतो की नाही. निद्रा भिक्षे संन्यासी आहे, मग त्यालाही भूक लागते. भूक लागल्यानंतर कोणी आणून देत असते का? मग काय मागायला लागते, भिक्षा मागावी लागते. स्नान शौच नाही का, शुद्धता स्नान वगैरे. आता तो सर्व जरी करत असला तर ह्या क्रिया शरीराच्या आहे, मी त्याच्यावरून भिन्न आहे, त्याचा
किम स्वरूप निश्चय झालेला असतो. शरीर मी असा निश्चय आहे का मी शरीराचं स्वरूप आपलं स्वरूप शरीर आहे का, तर विचार असा करता ना कोण मी हा असा करावा. मग शरीर आहे आपलं स्वरूप आहे का शरीर होऊन आपण भिन्न भिन्न शरीर हे आपलं स्वरूप साधन आहे. काय कशाचं साधन आहे, मला मारण्याचं का तू सोडती नाचे जीवपणा, याच शरीरामध्ये जीवपणा नष्ट करता येतो. म्हणून हे तुम्हाला आम्हाला आपल्या प्रयत्नाने मिळालेलं आहे का देवाच्या कृपेमुळे आहे ना. देवाची कृपा काय केली पाहिजे, दिली इंद्रिय दिली म्हणजे कोणीतरी दिलेली आहे ना. याने याच्या प्रयत्नाने मिळालेली आहे का कोणीतरी दिलेली आहे. कोणतं दिले दिली आत्मा इंद्रियात पाय काम जेणे तो नाचने जीवपणा पैसे सगळं लावायचं. पण सर्व क्रिया त्याच्याकडून आणि होत असतात. पण काय तो अकर्ता झालेला आहे. कारण त्याचा निश्चय कोणता आहे, मी शरीर नसून शरीर काय शरीराचे काही साधना धर्म वगैरे आदी करू नये त्याचा आणि माझा काही संबंध नाही. आहे ना निश्चयाने मग करू मी त्याच्याहून तो आता वेगळा झालेला आहे. शरीरात राहून सुद्धा शरीर मी नव्हे, शरीराहून काय झालेलं आहे तो वेगळा झालेला आहे. मग काय त्याचा निश्चय कसा आहे. सर्व जरी क्रिया करीत असला तरी मी कोणतीच क्रिया करीत कोणत्याही क्रियेचा तो कर्ता होत नाही. करुणे सुद्धा हा करता. आणि आपण काय न करून आपण काय लोक आमच्यावरती काय करतात, आरोप करतात. निश्चयामी न करोमि द्रष्टारे त्याच कल्पयंती किम निश्चयात अन्य कल्पना. दुसरे लोक त्याच्यावरती काय करतात, मग आरोप करतात. माहीत आहे द्रष्टारन तेच कल्पयामे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपण जो काही आरोप करतो तो आरोप त्याचा असतो खरा असतो का, ते संसदेमध्ये नाही ना. आता चालू आहे संसदमध्ये अधिवेशन. मग विरुद्ध पार्टीचे लोक काय करतात, आरोप करतात. मग त्याची उत्तरं काय करावी द्यावी लागत असते. आरोप त्याला म्हणत असतात. मसून आणखी त्याला आणि करता संबंध नाही काय. एखाद्या माणसाने चोरी केली नाही, चोरी भलत्यानेच केली. कोणी केली, पण तो आरोप कोणा ज्याच्यावर त्याला या ग्रस्ताने काय केले, चोरी केली नसूनही सुद्धा मी चोरी लोकांना चोरी केलेली आहे असं वाटतं, याला आरोप म्हणतात. काय म्हणतात, शेवटी मध्ये काही वकील लिहिला तो आरोप काय करतो, काढून टाक. आरोप समजला न करूनही सुद्धा लोकांचा अपवाद त्याला काय म्हणायचा, आरोप म्हणा. हे लोक काय करतात आमच्यावरती द्रष्टारन तेच कल्पयंते. पाहणारे लोक आमच्यावर काय करतात, आरोप करतात. वास्तविक देहस्वरूप आहे याचा निश्चय आहे का तो आत्मस्वरूप आहे याचा निश्चय आहे. महात्मा काही करता भक्त आहे का, कोणतीही क्रिया ही सगळी मायेची आहे. वेदांत शास्त्रामध्ये अक्रिय स्वरूपाचा आत्मा आहे. म्हणजे क्रिया दिसते, ही क्रिया कोणाची आहे, मग प्रकृती. पुरुषम परशमचैव विद्यनादि भव विकारांश गुणवश्चैव कार्य कर्ण कर्तृत्वे हेतु पुरुषच सुख दुःखानां. ही सारी क्रिया कोणाची आहे, प्रकृतीची आहे. त्या प्रकृतीच्या क्रियेशी आत्म्याचा कोणताही संबंध नाही. पण द्रष्टा लोक त्याच्यावरती काय करतात, आरोप करतात. द्रष्टा कल्पयंती बरं का, किंवा शब्द अकल्पनात त्यांच्या याने तो आरोपी होऊ शकत नाही, नाही का. कारण तो आता शरीर स्वरूप राहिलेला आहे का, अंतःकरण रूप राहिलेला आहे का. सगळे कर्तृत्व भोक्तृत्व सगळे धर्म कोणाचे आहे, अंतःकरणाचे. आणि आता त्याच्याशी काही संबंध राहिलेला
त्याच्यामध्ये पुन्हा दृष्टांत असं हे जे सर्व आहे तात्विकदृष्ट्या नाही का शरीरात सुद्धा खरं नसून माईक आहे का वेदांत शास्त्राचा सुद्धा शरीरसुद्धा काय मिथ्या आहे. मिथ्या शब्दाचा नाश पावणे न दिसणे असा नाही बघा. मग मिथ्या शब्दाचा अर्थ दिसूनही सुद्धा नाहीचा निश्चय होणे याला काय म्हणायचं मिथ्यात्व. मग वेदांत शास्त्रामध्ये एक परमात्मा खेरीज करून सर्वच काय आहे सगळं माया कार्य काय आहे ते मायाच मुळामध्ये मिथ्या तिचं कार्य म्हणून सगळं काय मिथ्या आहे. मग मिथ्या पदार्थाचा कुठं संबंध लागतो का आहे का मिथ्या म्हणायचं एखाद्या कागदावर ते काढलेला साप आहे त्याला हात लावला तो काय चावा घेत असतो का खरा सर्प आहे का मिथ्या सर्प आहे. म्हणून जगात वेदांत शास्त्रामध्ये दोनच प्रतिपाद्य विषय असतात जीवब्रह्माची एकता आणि जगन मिथ्यात्व निश्चय. हे दोन विषय कोणाचे आहे वेदांत शास्त्र आहे. जगात सत्य नसून काय मग त्या विचारसागरामध्ये ख्याती प्रकारात सांगितलं आहे. नसून सर्प भासला कसा दोरीवर ते सर्व भासला ना पुन्हा दोरीचं ज्ञान झाल्यानंतर काय झालं मग तो भासला मग ते दर्शन करायची मत असत्ख्यातीवादी आत्मख्यातीवादी अन्यथा ख्यातीवादी अख्याती सत्ख्याती पुढे वेदांत्याची अनिर्वचनीय ख्याती म्हणजे मिथ्या. त्याला सतही म्हणता येत नाही असंच सत का म्हणता येत नाही ज्ञान झाल्यानंतर बाद होते असत का म्हणता येत नाही नसून काय होत असतो मग सदा विलक्षण. म्हणजे जगात हे कसं आहे अनिर्वचनीय आहे. नसून भासते का असून भासते म्हणून तर ज्ञानाने काय होते आणि जर असून असतं तर भासलं असतं का दोरीवरचा सर्व खराच असता दोरी किती हलवली तरी सर्व गेला असता का नसून भासतं म्हणून तर दोरीच्या ज्ञानाने काय होतं असं. आणि बारवळातला सर्प असून भासतो का नसून भासतो जवळ येऊ देतो का वेदांत शास्त्रामध्ये जगात सत्य नसून काय मिथ्या आहे. एक वेदांत शास्त्र खेरीज करून सगळ्या दर्शनकाराची मतं सत्य जगात मिथ्या नसून काय आहे जगात सत्यत्ववादी आहे. जगात एक वेगळा आत्मा एक त्याला द्वैती म्हणतात. काय म्हणतात वेदांत शास्त्रामध्ये अद्वैत स्वरूप आहे. काय तिथं द्वैत देह नानास्ती एकमेव द्वितीयम ब्रह्मणे नानास्ती एकम एवम. त्याच्यामुळे सोगत सजातीय विजातीय वेदरीत एक ब्रह्मच असून तद्व्यतिरिक्त ते दिसत जरी असलं तरी ते सत्य नसून काय मिथ्या आहे. सत्य मिथ्यात्मक नाचतो विद्यते भाव वयोरपी दंडो तत्वदर्शी. पण लोक त्याच्यावर ते काय करतात मग आरोप करत असतात. द्रष्टारम चेत पाहणारे लोक कल्पयंती म्हणजे त्याच्यावर किंवा स्याद कल्पना त्यांनी जरी आणखी काय केला असला आरोप जरी केला असला तरी त्याच्या आणखी आणि आरोपित होऊ शकत नाही. एखाद्या माणसाने चोरीच केली नाही जरी आरोप त्याच्यावर ते काय आला यांनी काय केली पण त्याला माहिती आहे मी काय केली नाही मग त्याचा आरोप काय सिद्ध होत असतो का. बरं ज्या माणसाने चोरी केलेली आहे पण निर्दोष आहे तसं सुटला तरी त्याला माहिती आहे मी काय केली आहे अजून माहिती असते ना. टीका बनवून नाही तुमच्या वर्गाला सांगत नाही बरं काय. एखाद्याने कॉपी करून मार्क मिळवले पण त्याला जाणीव असते मी मार्क कसे मिळवले. तुमच्या वर्गाला नाही दुसऱ्या वर्गाला दृष्टांत संपला होता.
पण वेदांत शास्त्रामध्ये कल्पनाचा पाहिजे. तुमच्या 9व्या अध्यायामध्ये नचमस्तानी भूतानी पश्चिमे भृतपुण्याचं भूत असतो जे कल्पना लोपे भ्रासेन कल्पने सगळे जगात हे खरं नसून काय आहे. म्हणजे वेदांताचा सिद्धांत आहे ब्रह्मसत्यम न जगत आणि जीव ब्रह्मैव. पुढचा त्याला एक गुंजापुंजादी दयेत्व नान्वारिपवर्णिना आणि न अन्यारोपित्वा संसार धर्म एव अहम म्हणजे गुंजापुंजाची दयेत नान्य आरोपित बनता. कापसाचा ढीग आहे त्याच्यावर ते गुंजा ठेवल्या. काय ठेवल्या? त्रस्त माणसाला काय माहिती, तो लांबून बघायला लागला. काय बघायला लागला? लांबून. आणि त्या गुंजा लाल असतात. त्याच्यामुळे त्या अग्नीचा काय झाला? मला कापसाच्या ढिगाला काय लागली? अग्नी लागली. असं कोणाला भ्रम झाला? पाहणाऱ्या माणसाला. आहे का रे? माझा तो अग्नी खरोखरच आहे का? खरोखरच असता तर कापूस काय झाला पाहिजे होता? माझा कापूस जळतो का? माझा अग्नीचा वास्तव स्वरूप आहे का भ्रम आहे? तो काय आहे? तो आहे. तसं तत्ववेत्या पुरुषावरती कल्पना करणं हा काय आहे? भ्रम आहे. कारण तो कोणत्याच क्रियेशी काय नाही, लिप्त नाही. मग आपण कल्पना करतो. काय करतो? असं कल्पना आहे ना. कल्पनेप्रमाणे त्याचं अस्तित्व सिद्ध होत. तोच दिलेला आहे बा दृष्टांत त्याच्यामध्ये. ते पहा गुंजापुंजादी दयेत नान्यबार आरोपित केलेला अग्नी नाही का, त्या गुंजावरून दिसणारा आरोपित असलेला अग्नी कापूस जाळू शकत नाही. त्याप्रमाणे आता दृष्टांत सिद्धांतामध्ये नान्यपद आरोपित संसार धर्म नवा भजे. म्हणून त्याच्यावरती तत्ववेत्यावरती संसार धर्माचा काय केला जातो? आरोप म्हणायचं जर सत्यत्व बुद्धी नसते त्याला आरोप असं म्हणतात. म्हणून नाही का नान्य आरोपित संसार धर्म. अन्य लोकांनी संसार धर्माचा जरी त्याच्यावरती आरोप केला तरी तो संसारी होऊ शकत नाही. दृष्टांत दिलेला आहे. त्याला संसर्गाध्यास असं म्हणतात. संसर्गाध्यास म्हणजे दोघांचा संबंध असतो ना, त्याला एक स्वरूपाध्यास आणि दुसरा कोणता? संसर्गाध्यास. संसर्गाध्यास म्हणजे उदाहरणार्थ एखादा आणखी तुमच्या याचा तुकडा आहे कशाचा नाही आणि त्याच्यावर ते त्याच्या शेजारी काय ठेवलेले आहे? जास्वंदीचं फूल. असं जवळ स्फटिक पकडा. त्याच्याजवळ पाहणाऱ्या माणसाला काय वाटते? स्फटिक कसं आहे? लाल आहे. मुळामध्ये स्फटिक कसं आहे? पण पाहणाऱ्या माणसाला काय वाटतं? माताची साडी लाली दिसते ती कोणाची आहे? ती प्रियाची आहे की फुलाची आहे की? आहे का? याला संसर्गाध्यास म्हणतात. त्याच्या ठिकाणी तसंच आहे की आत्म्याच्या सत्यतेचा अध्यास शरीरावर होत असतो. म्हणून आपल्याला शरीरच काय वाटतं? सत्य वाटतं. आणि आत्म्याच्या शरीराच्या मिथ्यत्वाचा धर्म कोणावर जात असतो? आत्म्यावरती. म्हणून आत्मा मिथ्या वाटून शरीर काय वाटते? हा संसर्गाध्यास आहे. कारण आत्म्याच्या याच्यामुळे शरीर आपल्याला काय सत्य वास्तविक सत्य नसून काय ते, आणि आत्मा मिथ्या नसून काय. म्हणजे शरीराच्या मिथ्यात्वाचा धर्म कोणावर जातो? आत्म्यावर. आणि आत्म्याच्या सत्यत्वाचा धर्म कोणावर तो? शरीरावर. ते त्याला संसर्गाध्यास म्हणतात. दृष्टांत दिलेला आहे म्हणून आहे.
म्हणून सर्व जे संसार धर्म आहे या सर्व संसार धर्माचा ब्रह्मनिष्ठ पुरुषावरती आरोप केला जातो नाही का. नान्यव आरोपित संसार धर्म नाम भजे. मग तो स्वतःला संसारी समजतो का. कोणताही संसार धर्म म्हणजे अगदी आतापासून इथेपर्यंत लावा ते विचारता काय नाही. हा संसार धर्म म्हणजे मी करता आहे भक्त आहे जन्मणार आहे मरणार आहे वगैरे कोणते धर्म आहे सगळे संसार धर्म आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणताही संसार धर्म तो करता नाही भोगता नाही ज्ञाता नाही आहे काय जन्मणारा नाही काय नाही. बरं हे जीवाचं काय आहे स्वरूप आहे. विद्या स्वरूप आहे आपला का भ्रम आहे खरे. म्हणून नाही सगळं दुःख आपलं काय लागलेलं आहे पाठीमागे. दृष्टांत देऊन आणखी सांगितलं बा काही सगळे संसार धर्म आमच्या ठिकाणी आणि लावले जात असतात. शृण्वन् ज्ञातचा ज्ञात असते कस्मात आणि शृणोभ्याम मन्यताम संशयमापन्ना न मन्यहम संशया. शृण्वन्तो अज्ञातच मिळते ज्ञानम कस्मात शृण्वय. आता एक आपलं ब्रह्मज्ञान प्राप्तीची जी काही साधनं असतात त्याच्यामध्ये काही अंतरंग साधनं काही बहिरंग साधनं याचा चांगला विचारसागर पंचदशीमध्ये केलेला आहे. बहिरंग साधनं कोणती एकदम ब्रह्मज्ञान त्याचा निश्चय होत असतो का चित्ताचा मळ असेल तो प्रतिबंध असतो. म्हणजे चित्त शुद्ध करण्याकरता काय केलं पाहिजे पाप वासना काय केली पाहिजे त्याच्याकरता काय निष्काम करावा. मग चित्त हे अस्थिर असेल स्थिर नसेल निश्चय करू शकेल का ते. वाहत्या पाण्यावर कुठे घर बांधता येते का. मग पाणी कसं पाहिजे तसं चित्त कसं पाहिजे. मग स्थिर चित्त कोणा मिळतं उपाय सहकारी झाला. एवढ्यावरच काम भागत असते पण तो अधिकारी झाला. आता काय झाला ज्याने या जन्मामध्ये पूर्वजन्मामध्ये नाही का मला निवृत्ती चंचलता घालवली आहे एवढ्यावर कामात भागत नाही. पण श्रवण पुढे निरुध्यासन सदर नाही त्याच्या अगोदर पाहिजे ना. त्याच्या साधनच्या दृष्ट काय पाहिजे विवेक वैराग्य समाज हे पाहिजे ना. उगीच ज्ञान होत असते का मग त्याच्या ही साधनं सांगितले साधनच्या दृष्ट्या संपन्न म्हणतात. आणि मग पुढे ही झाली साधन. अंतरांग साधन म्हणजे अगदी जवळचं साधन करून म्हणजे कोणतं मग श्रवण मनन निध्यासन तत्व पदार्थ. मग श्रवण म्हटलं तर मी श्रवण आहे ना तरी अवधान ऐकले दिजे. भक्ती साधनामध्ये श्रवण आहे बघा. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम वंदनम नाच. माझा पूर्णत्व प्राप्त झाल्यानंतर श्रवण तो कशाला करीन आता. श्रवण तो अज्ञात असते. अज्ञात माणूस आहे जोपर्यंत भगवत प्राप्ती झाली नाही अथवा नाही का ज्ञानाच्या योगाने आणखी जीवनमुक्त अवस्था झाली नाही तोपर्यंत त्याने श्रवण काय केलं पाहिजे ते बा दृष्टांत आहे. शून्यस्थिती ते अज्ञात तत्व असते ते तत्व प्राप्त करून घेण्याकरता जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत अज्ञात अवस्था कोणती. ज्ञात होईपर्यंत काय केलं पाहिजे श्रवण आहे साधन आहे. साधनं कोटपर्यंत केली पाहिजे साध्य प्राप्त होईपर्यंत. कपड्याला साबण कोटपर्यंत लावायचे लावतच राहायचं. हे जमीन असते ना पाणी शोधणारे लोक असतात ना. पाणी नाही का पाण्यापर्यंत खोदत नाही मध्यंतरी लागत नाही म्हणून टाकून देत असतात. मग साधन कोटपर्यंत करायचे साध्य प्राप्त होई
मग साध्य प्राप्त झाले, मग साधने संपत्ती पाहिजे. मग साधनाचा काही संबंध राहिलेला नाही. मग तसं श्रवणतो अज्ञातच आहे. अज्ञानी पुरुषाने काय करावं? ज्ञातत्व पूर्णत्व प्राप्त होईपर्यंत काय करावं? श्रवण करावं. काय श्रवणत्व अज्ञात असते. पण ज्ञानम कस्मात श्रवणम, आम्ही आत्मस्वरूपाला काय केलेलं आहे? मग साधना काय झाली? संपली. आता आम्हाला श्रवण करण्याची कोणती आवश्यकता नाही का? 4 वर्ष सुट झाल्यानंतर मला तर पूर्ण कीर्तन करायचा काय अधिकार आहे. अजून काही 5वा वर्ग काढलेला आहे. तुका म्हणजे काल आला तर काय करा. साधना काय होतात? कस्मात श्रवणम. आता तुम्हाला ऐकायचं असेल, एखाद्याला म्हटलं सुटलेला पुरुष आहे, विद्यार्थी आहे, म्हणलं मी पाठाला चाललो, तूही चाल. तो म्हटलं तू जा की. 4 वर्ष का झाले आमचे? संपले. काय विद्यार्थ्यांना तरी करमत नाही बघा. पुन्हा 4 वर्ष शिकून पुन्हा पहिल्या वर्षात बसतो. आता पुन्हा पहिल्या वर्षात बसेल तर नवीन पोराला संधी प्राप्त होणार. दृष्टांत आला म्हणतो मला सांगितलं. म्हणून मला श्रवण करण्याची आता कसल्याही प्रकारे आवश्यकता राहिलेली. कस्मात शृणोम्य मन्यतां संशयात्पन्ना न मन्येयं संशया. मन्यतात श्रवण जरी केलं तरीसुद्धा आहे ना, त्याचं उपस्थिती राहावी लागते. त्याला मनन म्हणतात. काय श्रवण करायचं जेव्हा 6 प्रकारचे लिंग आहे. आता श्लोक याचे 6 लिंग आहे. तात्पर्य शेवटचं लिंग आहे. बुद्धाने सांगितले. आठवत आहे श्लोकात आहे. मन्यतां संशयापर्यंत आत्मना न मन्येयं संशया. दृष्टांत दिला ते. म्हणून श्रवणाच्या नंतर काय आहे? मग मनन आहे. काय उपक्रमोपसंहार अभ्यासपूर्वता फलम. तात्पर्य निर्णय उपक्रम कोणत्याही गोष्टीचा उपक्रम असो, संहार वेदांत तात्पर्य. पहिला उपक्रम असे 6 लिंग त्याच्यामध्ये सांगितलेले आहे. आणि शेवटचा काय असतो? समारोह. म्हणून आपण जो उपक्रम करतो शेवटी कसं झालं पाहिजे त्याच्यात. नाही तो उपक्रम आपला तुकोबराच्या अभंगाने करतो आणि शेवटी उपसंहार कशाने करतो? ज्ञानेश्वर महाराजाच्या. जो उपक्रम असतो तोच काय करावा लागतो? उपसंहार. उपक्रमोपसंहार अभ्यास अपूर्वता फलम. त्याचा अभ्यास आहे. जे काही आपण श्रवण केलेलं आहे उपक्रम उपसंहार, त्याचं चिंतन करून त्याला अभ्यास म्हणतात. पुनरपि रटनम. पुन्हा अभ्यास त्याला म्हणतात. पुन्हा जे काही गोळी पाठ होत असते. एकदा ऐकलं म्हणजे इतकी आपली तयारी आहे का? आपण काय शंकराचार्य आहो काय? असं सांगतो. 2 बायाचं काय चाललं होतं तिथे शंकराचार्य थोडा वेळ काय आणि त्याला आरोपित केलं. काय केलं? शंकराचार्य म्हटलं माझा काही संबंध नाही. म्हटलं ते जसंच्या तसंच दोन्ही बायाचं भांडण शंकराचार्याने म्हणून दाखवलं. बरं का? न काय ऐकलं होतं फक्त त्याला उत्तम अधिकारी म्हणा. काय म्हणतात? काय बुद्धी असते जसं तसं सगळी. दुसऱ्यांदा पाठ करण्याचं काय नाही. मग याला काय मनन करण्याचं काय नाही.
मग मनन करायचं कोणाला करावं लागत असतं? निश्चय होईपर्यंत काय करावं लागतं? मननाच्या पुढे काय असते? काय काय निधिध्यासन. अनात्माकार वृत्तीचा त्याग करून सदैव आत्माकार वृत्ती ठेवण्याला हिला अंतरंग साधन पाहिजे. हा शेवटचा कोणता आहे? तत्सम पदार्थ. तर आम्हाला आता कशाची आवश्यकता राहिलेली नाही. ते पाहताना तिथे ज्याला ते आणखी श्रवण नसेल त्याने श्रवण करावं. आम्हाला आत्मबोध प्राप्त झाल्यानंतर श्रवण करण्याची मन्यता संशयात्मा न मन्यताम संशया. जोपर्यंत आपल्याला संशय आहे त्या संशयाची निवृत्ती होईपर्यंत काय केलं पाहिजे? आहे तुमच्या पंचदशीमध्ये आलेलं आहे ना, 11व्या प्रकरणामध्ये काय विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व क्षीयन्ते चास्य कर्माणि सिद्धन्ते सर्व. मला भगवंताने काय केलेलं आहे की सब भगवद्गीतेमध्ये सगळे संशय काय झाले? निसंशय झाला. कोण आहे का? नष्टो महात तत्प्रसादान्मय शीतोस्मी कथा संदेह आहे. संदेह म्हणजे संदेहाच्या अंधारोपोटी सगळे संशय निवृत्त होणं. ज्याचे सगळे संशय निवृत्त झाले असल्यामुळे मनन करण्याची आवश्यकता. मन्यताम संशयात्मा. ज्याच्या ठिकाणी संशय असेल त्याने काय करावं? मनन करावं. न मन्येहम संशय. माझ्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे संशय राहिलेला नाही. मी मनुष्य आहे, इथे काही कोणता संशय आहे का? नाही म्हटलं तुम्ही बाई आहे. ज्ञानाने संशय काय झालेला आहे? एखादा संन्यासी पुरुष आहे, जो लग्नाला गेला, कुठे गेला? मंगल काय. इतर जरी माणसं असली तरी त्याला ज्ञान असते मी किम स्वरूप. जरी तो सर्व लोकात बसला तरी मी संन्यासी हा ज्ञान त्याचं निवृत्त होऊ शकत बसे ना का तो तुमच्यामध्ये राहील सगळं करेल. पण त्याचा निश्चय कोणता आहे? मी किम स्वरूप संन्यासी. त्याप्रमाणे कोणताही प्रकारे आता संशय न राहिल्यामुळे न मन्येहम संशय. मग संशय सगळे निवृत्त असल्यामुळे मनन करण्याची आवश्यकता राहिली नाही. ज्याला संशय असेल त्याने काय करावं? विपर्यस्तो निजिध्यासन. निजिध्यासन किम ध्यानम विपर्य. देहात्मक विपर्यासम न कदापि किंचित भजाम्यहम. विपर्यस्तो निजिध्यासन ध्यानम विपर्य. विपर्यस्तो निजिध्यासन. ज्याला विपरीत भावना असेल. कोणची विपरीत भावना कशा? देहसंबंधी पदार्थ हेच माझं स्वरूप. याला कोणची भावना म्हणतात? आहे काय? मी देह ही कोणची भावना आहे? मी ब्रह्म यथार्थ ज्ञान. मग ज्याच्या ठिकाणी विपर्य असेल त्यांनी काय करावा? विपर्य असो निजिध्यासन. त्यांनी ती विपरीत भावना घालण्याकरता काय केलं पाहिजे? निजिध्यासन केलं पाहिजे. निजिध्यासन विपर्य असो निजिध्यासन. मला आमच्या ठिकाणी विपरीत भावनाच नाही. मी देह आहे याच्यावरती आमची वृत्तीच येत नाही. कारण त्याला कोणता निश्चय झालेला आहे? मी ब्रह्मरूप. तो कशाला देहावर येत असतो का? नाही का? जो आपल्या एखाद्या बाईचं आणखी लग्न राजाच्या मुलाशी झाल्यानंतर मग तिच्या सगळ्या इष्टडीचं काय होतं? बाई. मग मी भिकारी आहे असं या बोधावर येते का? मग तिचा बोध सर्वात्मक असतो. त्याप्रमाणे आलं ना. विपर्य असो निजिध्यासन. ज्याच्या ठिकाणी विपरीत भावना आहे त्याने निजिध्यासन करावं. किम ध्यानम विपर्य. आमच्या ठिकाणी विपरीत भावना नाही. किम ध्यान म्हणून आम्हाला ध्यानाची काय नाही आवश्यकता नाही.
देहात्म्यात्म विपर्यासन. विपर्यासम म्हणजे काय? देहात्म विपर्यासम. देहाला मी समजणे यालाच म्हणतात विपरीत भावना. माझा याचा निश्चय कोणता झालेला आहे? मी किम स्वरूप. आता तो देहबुद्धी, तो निजात्म स्थितीचा राहून काय देह जाणीव, काय प्रयामचा उन्हाव भोगम आहे. तो निजात्म स्थितीचा तो या बोधावरती प्राप्त झाल्यानंतर पुढे मी देह या शब्द याने तो हे होत असो काय नाही काय. आता कुठे नरेंद्र मोदी कुठे खालच्या पदावर येत असो. म्हणून मी देह हे बुद्धी कधी त्याची होऊ शकत नाही. कोणती बुद्धी आहे? स्वरूपात्म चिदानंद रूपात. ना मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य भिक्षुर न च निजबोध रूपा. ते सिद्धांत बिंदू वगैरे ग्रंथ आहे ना, त्याच्यामध्ये मधुसूदन सरस्वतीने सुंदर असं लिहिलेलं आहे. म्हणून म्हणण्यात संशय नाही. देहात्म्यात्म विपर्यासम न कंचित ब्रह्म. म्हणून मी देह आहे असल्या प्रकारची विपरीत भावना कधी सुद्धा होऊ शकत नाही. तो कशाला विपरीत. मी देह या बुद्धीवर असं आहे. चार वाक असतो ना, चार वाकाची देहबुद्धी असते. परत तुमचा कर्मठ असतो त्याची जीवबुद्धी असते. योगी पुरुषाची आत्मबुद्धी आणि वेदांताची ब्रह्मबुद्धी. मग जो नास्तिक असतो देहच मी या बुद्धीवरती. असत्यम प्रतिष्ठन द्यायचं अपरस्पर संभवतम. तो याच बोधावरती असतो. म्हणून देहात्मबुद्धी असल्यामुळे देहाला जितकं सजवता येईल तेवढं काय करायचं, जितके भोग देता येईल तेवढे काय द्यावे, खावे, बरे असावे याची खरी संसार आहे. कारण देह पडला मुक्ती. देह काढणारा या हे कोणतं मत आहे? चार वाघाचं मत आहे. म्हणून कोणती बुद्धी असते? बरं गरीब आहे, पैसा नाही आहे, मग भोगाची तर काय आहे? देहच भोग आहे. मग कोणता मार्ग स्वीकारायचा? चोरीचा मार्ग. कारण देहविद्या आहे ना, चोरीचा मार्ग. अरे पण चोरी केली तर पाप लागेल ना याच्यावर. तो म्हणला कुठे पाप नाही काय नाही. चोरी याचे धन आले, चोरी केल्यानंतर जे धन आले हे पुण्य आहे की? आणि चोरी केल्यामुळे पाप लागते. पाप हा सर्व विचार 16व्या अध्यायामध्ये नाही का आसुरी संपत्तीमध्ये केलेला आहे. प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या जनान विदुरा न शौचम ना पेजाचार. मुळ्याला मी देह ही कधी बुद्धी होत नाही. नाही का माणसाला कुठं ती बुद्धीचा. तुमचे याचं दृष्टांत सांगतात ना, वाघाचं पेलो आणि मेंढ्याने मेंढपाळाने काय केलं आणि त्याचा परिणाम असा झाला वाघ असूनही काय समजायला लागलं. मग त्याला विचारे तू कोण आहे? तुला मी मेंढी आहे. मग सिंहाने विचारलं, कोणी विचारलं? म्हटलं इथं सिंहाचं पिलून कुशल मेंढ्यामध्ये काय होतं? त्याला घेऊन आला आणि झाला तू कोण आहे? म्हटलं मेंढी की. ह्याच्या बाकीच्या मेंढ्या म्हटलं हे आई बापा आहे आमची. त्याला म्हटलं त्याला सांगितलं तू सिंह आहे, मुळच नाही म्हणायला लागेल. तेव्हा सिंह असूनही काय समजतो तो? मी किम स्वरूप आहे, मेंढी स्वरूप आहे. आता याला बोधावर आणायचं कसं हा प्रश्न. सिंह असूनही सुद्धा केवढा ब्रह्म आहे. मी काय म्हणतो मग आपले तरी काय ब्रह्मस्वरूप असूनही सुद्धा आपल्याला स्वर्ग. मी वासुदेव. पण स्वतःला काय समजतो? देह म्हणजेच मी म्हणजे देह पडला म्हणजे मी संपलो. देह आहे हेच माझं काय. मग ते तुम्हाला माहिती आहे की त्याला मी सिंह आहे या बोधावरती काय केलं म्हणलं दोघांचे स्वरूप कसं आहे. मी सिंह आहे असं कळता बरोबर उडी मारली, 2-4 मेंढ्या फसतो. म्हणलं याला कोणी गुरु भेटला असला. 2 गुरु काय करतात? घर बांधून देतात. बोधावर बोध दिला मार्ग दावेला
भ्रांती समळ गेली म्हणजे सगळी भ्रांती काय झाली निवृत्त होत आहे. असं हे देह आहे म्हणून त्याला मी देह आहे कधीही भ्रांती होऊ शकत नाही. कारण एकदा बोधावर आल्यानंतर तू कुठं सिंह या बोधावरती आल्यानंतर तो मी मेंढी असं म्हणतो बघा. म्हणतो देहबुद्धीवर कोणत्या बुद्धीवर जात असतो तो ब्रह्मबुद्धी. हे विश्वाची माझे त्याच्यातही पुन्हा आहे बघा किंबहुना चराचर. हे विश्वाची माझे घर असं म्हटलं तरी विश्व एक वेगळं आणि मी एक पुन्हा द्वैत आलं की म्हटलं तेही नाही बघा किंबहुना बरं का. चराचर कोण झाला माझ्याहून विश्व भिन्न नाही विश्वाहून मी काय नाही भिन्न नाही. घेतलेलं आहे. मग मी देह आहे ही कधी बुद्धी होत नाही. अहम मनुष्य इत्या व्यवहारा आणि विनाप्येम विपर्यस्तचिराभ्यासून वासना तत्व कल्पते. अहम मनुष्य इत्यादी व्यवहार मग म्हणायला लागले त्याचा विपर्यास कोणते मी देह आहे अशी बुद्धी त्याच्या ठिकाणी होत नाही. तर मग मी मनुष्य आहे वगैरे हा व्यवहार त्याचा कसा होतो. जरी या बोधावरती असला तरी काय म्हणतो मी ब्रह्म याचं लोकांना सांगत बसतो का. मग काय होतं मी मनुष्य आहे सगळे व्यवहार तुमच्या आमच्याप्रमाणे चालतात ना नाही का. तो शरीराला काय म्हणतो बोध वेगळा आहे काय. हे पहा भाड्याचं घर आहे तिथं राहतो पण जोपर्यंत त्या घरात राहतो तोपर्यंत घर आपलं नसून काय समजायचं दुसरं. आता चला आमच्या खोलीमध्ये आम्ही म्हटलं माझा खोलीचाच मम्माचा काय झाला संबंध खरोखरच मम्माचा संबंध आहे काय खोली संस्थेची आहे पण व्यवहार आहे तोपर्यंत माझी काय करावं लागते नाही काय. चला आमच्या खोली खरोखर खोली आहे का भाड्याच्या घरातला मनुष्य सुद्धा काय म्हणतो ममाचे शिवाय व्यवहार होऊ शकत. मग आता निजबोध रूप आहे मग याचा व्यवहार होतो कसा त्याच्याकरता. आणि हा श्लोक आहे बा अहम मनुष्य नाही का इत्यादी व्यवहाराविना मग त्याचा मी मनुष्य आहे हा व्यवहार होतो कसा. त्याच्याकरता खालची ओळ आहे बघा त्याच्याला विपर्यासम चिराभ्यासम वासनात्मक अवकल्पना आहे. कारण तत्त्वज्ञान होण्याच्या पूर्वी सगळा व्यवहार मी मनुष्य आहे म्हणूनच होत होतो ना. आता तत्त्वज्ञान झालं तो बोधावरती आला पण आजपर्यंत मी कोण आहे समजत होता. मग अनेक वर्षापर्यंत हा व्यवहार काय होता मग त्या वासना असतात ना काय असतात. कारण तो किती माणसाने केलं तरी विसर त्याचा पडू शकत कारण चिराभ्यास म्हणतात आहे. आपण एखादे काय पाठ केलेला आहे काही दिवसपर्यंत जरी त्याचा विसर पडला तरीसुद्धा अभ्यासामुळे पुन्हा पुन्हा ते आठवल्याशिवाय अहम मनुष्य इत्यादी व्यवहार अभिनाप्य. जरी तो आणखी बोधाने आणखी मी मनुष्य नाही असं तरी पण अनेक जन्मापर्यंत मी मनुष्य असा व्यवहार केला असल्यामुळे विपर्यासम चिराभ्यास वासनात कल्पते. विपर्यासम चिराभ्यास विपर्यासम म्हणजे मी देह आहे जो व्यवहार होता तो अनेक वर्षापासून काय होता पण त्याचा विसर पडू शकत नाही. नाही आले त्याला अनेक जन्म हे पाय आपण एखादं कीर्तन केलं असलं कुठे 2, 4, 5, 10 वेळा आणि दुसरं जरी कीर्तन पहिल्या चिंतनाचा काय पडत नाही कारण त्याचा जास्त दिवस काय झालेला आहे अभ्यास झालेला आहे. एखादा कीर्तनकार असतो ना माझा वेळेवर आला लगेच म्हणलं चला आमच्याकडे कीर्तनाला म्हटलं थोडं अभ्यास मग काय ज्या कीर्तनावरती ज्या अभंगावरती
5-10 वेळा कीर्तन केलं त्याच्यावर आणि पोरं तरी काय हे 5-6 अभंग तयार झाले ना, मग कुठे त्याला कीर्तन म्हणत तयार आहे तेच असते बघा, त्याच्यातला घ्यायचं आणि काय करायचं. आम्ही जाते दासंताचा देवाला दे, कारण भांडवल काय ते तयारच असते. दुसऱ्या अभंगाचं भांडवल काय करावं लागते, आणावं लागत असते. तयार असल्यामुळे वेळेवर जरी सांगितलं तरी कीर्तन काय असते. मग हा मी मनुष्य आहे, अभ्यास एका दिवसाचा झाला का अनंत. मग एक जरी ब्रह्मज्ञान झालं तरी तो अभ्यास त्याचा विसर पडू शकत. विपर्यासम शिराभ्यासा वासना तो, कारण ते मी देह ही वासना नाही का. मी बोध आहे या बोधावर जरी आला तरी व्यवहारामध्ये काय असते, तो काय व्यवहार तत्वज्ञ पुरुष काय म्हणत असतो, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं सांगत बसत असतो का. मग तुमच्या आमच्याप्रमाणे सर्व काय करतो, बोधाने तो काय असेल युक्त असेल. संतांचा ज्याप्रमाणे आज्ञापुरुषाचा व्यवहार होतो त्याचप्रमाणे तत्वज्ञ पुरुषाचा सुद्धा काय होता. फक्त फरक एवढाच आहे, आपल्यालाही सुद्धा आनंद होतो, त्यालाही विषयापासून काय होतो. मग फरक कोणता आहे दोच्या आनंदामध्ये, मग एवढाच अज्ञानी पुरुष असतो तो आनंद विषयाचा आहे, आणि ज्ञानी पुरुष असतो तो हा आनंद कोणाचा आहे. आनंदामध्ये कोणत्याही प्रकारे काय नाही, समजुतीमध्ये काय भेद आहे. त्याप्रमाणे मी मनुष्याचा व्यवहार होऊ शकतो. आणखी पुन्हा प्रारब्ध हा व्यवहार कुठपर्यंत चालू राहणार, जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत. अधिक विचार आहे त्याचा विचार कधी करू.